मित्रांनो नमस्कार। MPSC द्वारा इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या ग्रुप ए गट अ पदामध्ये सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी या पदाची 1 वर्ष अगोदर 26 पदांची जाहिरात आलेली होती। याच जाहिरातीच्या संदर्भानं MPSC द्वारा सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की ही नवीन जाहिरात आहे का। या अगोदर समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब चं असंच एक नोटिफिकेशन आपण टाकलेलं होतं। त्याखाली विद्यार्थ्यांनी मी NTDचा आहे, मी NTBचा आहे, मी फॉर्म भरू शकतो का, असे अनेक प्रश्न त्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत। सो त्यासाठी हे क्लिअर करण्यासाठी आणि हे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचं हे सेशन आपण घेतोय। इथे एक बाब आपल्याला स्पष्ट करायची आहे की ही नवीन जाहिरात नाही आहे। या अगोदर गट अ इतर मागास बहुजन कल्याण या विभागाची जी जाहिरात आलेली होती त्याच जाहिरातीमध्ये संवर्ग म्हणजे आर्थिकदृष्ट्या, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास संवर्गाला जे आरक्षण मिळालं त्या आरक्षणाचा समावेश करून संवर्गनिहाय जी काही पदसंख्या तयार झालेली आहे ती आयोगाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। आणि यामध्ये OBC संवर्ग, SCBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कॅटेगरी आणि ओपनचे असे कॅन्डिडेट्स की ज्यांना वयाधिक म्हणजे एस बार झाल्यामुळे फॉर्म भरता आला नव्हता त्यांच्यासाठी फक्त फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे। सो हे शुद्धीपत्रक आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि तुमचे काही प्रश्न जे तुम्हाला पडले होते ते क्लिअर होणं हा आजच्या सत्राचा मुख्य उद्देश। या परीक्षेची आपली साधारणतः मागच्या 1 वर्षापासून 2 ते 3 बॅचेस आपल्या ऑनलाईन झालेल्या आहेत। आत्ता कोणी विद्यार्थी अभ्यास करतोय, टेस्ट देतोय परंतु कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही म्हणून प्रश्न सुटत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी गट अ आणि गट ब च्या रेकॉर्डेड लेक्चरची बॅच आपली अवेलेबल आहे। टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे आणि जसा की आता वेळ कमी आहे तर यावर डिस्काउंटसुद्धा देण्यात आलेले आहेत। सो या संदर्भानं कुठलीही माहिती पाहिजे असल्यास हे कॉन्टॅक्ट नंबर संस्थेचे आहेत ज्यावर तुम्ही संपर्क करू शकता व इतर आपले प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब असेल किंवा इतर फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम ज्यावर आपण कनेक्ट राहू शकतो। मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आहे हे 19 जूनला आलेलं आहे। हे नोटिफिकेशन थोडक्यामध्ये आपण समजून घेऊ। यामध्ये सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी गट जाहिरात क्रमांक 132/2023 आहे। यामध्ये इथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या पदाच्यासाठी 26 पदांच्यासाठी जाहिरात देण्यात आलेली होती। कधी? 5 डिसेंबर 2023ला। सो या जाहिरात दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बांधवांच्या माध्यमातून आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं। या संदर्भात महाराष्ट्र शासनानं न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेमध्ये कमिटी गठीत करण्यात आलेली होती आणि या कमिटीने जो काय अहवाल सादर केला त्याला अनुसरून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास संवर्गाला आरक्षण देण्यात आलं। आता तोपर्यंत ही परीक्षा झालेली नव्हती आणि त्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडनं नवीन सुधारित हे जे काही आरक्षण देण्यात आलेलं आहे तो बदल करून सुधारित जागांचा अहवाल जो आहे तो आयोगाला पाठवला। आयोगाने तो अहवाल आता विद्यार्थ्यांपर्यंत, अहवाल म्हणजे जागेची जी विभागणी झालेली आहे ती तुमच्यापर्यंत पाठवलेली आहे। सो याच्यामध्ये आयोगाने जी पदसंख्या विभागलेली आहे ती कशी आहे बघा। अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट 3 जागा, अनुसूचित जमाती 2 जागा, विमुक्त जाती 1 म्हणजे विजय 1, NTB 1, NTC 1, NTD 1, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग 3 जागा, सर्वसाधारणला 2 आहेत आणि 1 जागा, हा झालेला बदल आहे इथे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS 2, OBC 5, सो आरक्षित जागा 19 आणि ओपनच्या 7, टोटल जागा 26, हा आता नवीन बदल आहे। आता याच्यामध्ये काही जागा कमी झाल्या असतील कारण इथले ह्या जागा वाढल्या, कारण जुनी जी जाहिरात आहे त्यात एकूण संख्या तेवढीच आहे, ती बदललेली नाही। त्यामुळं या जागा ज्या आहेत वाढलेल्या त्यानुसार इतर जागा असतील हे आपल्यापर्यंत आयोगाच्या माध्यमातून पोहोचवलेलं आहे। या 26 जागेपैकी 1 पद हे दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा आहे। सो या पद्धतीनं हा बदल जो आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे। दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रस्तुत संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर केला येईल। आता गट ब ची जी आहे ती परीक्षा डिक्लेअर झालेली आहे 18 ऑगस्टला। यथावकाश ही परीक्षा सुद्धा त्यानंतर 15-20 दिवसानंतर होऊ शकते। सो आपण त्या दृष्टीनं तयारीत राहिलं पाहिजे। दुसरं पॉईंट नंबर 3 असा म्हणतो की सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी गट
जाहिरात क्रमांक 132/2023 करिता अर्जाद्वारे फक्त अराखीव म्हणजे फक्त ओपन, ओनली ओपन किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, एकतर ओपन किंवा EWS, ठीक आहे, घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर करणे, ओके, किंवा SCBC साठी विकल्प सादर करणे, ठीक आहे. मूळ जाहिरातीकरता वैयाधिक ठरल्याने म्हणजे एकतर असा कॅन्डिडेट की जो ओपन संवर्गातनं फॉर्म भरला होता, दुसरं EWS मधनं फॉर्म भरला होता, किंवा ओपनमध्ये होता आणि 38पेक्षा जास्त वय होतं म्हणून फॉर्म भरता नाही आला, पण आता त्याच्याकडे सर्टिफिकेट आलंय, ठीक आहे, आणि म्हणून त्याला आयदर OBC किंवा SCBC यातनं फॉर्म भरता यावा, यासाठी हा वेळ जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यासाठी प्रोसेस दिली आहे की तुम्ही जो प्रोफाईल आहे तुमचं त्यात माय अकाउंटमध्ये जायचं, क्वेश्चनमध्ये जायचं, त्या क्वेश्चनमध्ये येस नो विकल्प असेल त्याला पुढे जायचं आणि तुमचं डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला हा बदल जो आहे तो करायचा आहे. यामध्ये फक्त ओपनचाच कॅन्डिडेट असेल जो नवीन अर्ज करू शकेल, इफ तो एस बार झालेला असेल तर. दुसरा मुद्दा यातला अत्यंत महत्त्वाचा तो हा की यात फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे तो 20 जून ते 4 जुलै असा देण्यात आला, आणि मग 4 जुलै ही जर लास्ट डेट आहे तर या लास्ट डेटपर्यंत आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते असणं आवश्यक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर नॉन क्रिमिलियरचा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की 2023-24 या आर्थिक वर्षातलं म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 किंवा 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतलं कोणतंही नॉन क्रिमिनल आपल्याकडे असलं तरी ते ग्राह्य धरलं जाणार आहे. सो हा आहे बदल. इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी गट अ पदसंख्या 26 यामध्ये SCBC रिझर्वेशन आणि इतर त्यानुसार मग इतर संवर्गांची झालेली पदांमधली बदल हा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मी जसं की आत्ताच आपल्याला सांगितलं की आपल्यापैकी कोणी कॅन्डिडेट्स असे असतील की ज्यांचं टेस्ट सिरीज सोडवत आहेत परंतु स्कोर येत नाही आहे, याचा अर्थ कन्सेप्च्युअल क्लिअरिटी नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे कोर्स रेकॉर्डेड कोर्स आणि टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. दुसरी एक बाब मला इथे प्रकर्षाने आपल्यापुढे ठेवायची आहे, यामध्ये असलेले घटक लक्षात घेऊ आपण. म्हणजे एक्झाम प्लॅनिंगमध्ये आपलं स्कोअरचं प्लॅनिंग असलं पाहिजे. हे अभ्यास पूर्ण होणं पहिली बाब. स्टडी पूर्ण झाला आहे, बरं, अभ्यास पूर्ण झाला, ओके. पेपर वेळेत सुटला पाहिजे म्हणजे टाईम मॅनेजमेंट. 100 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटात सोडवायचे आहेत, याची पण प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, ओके. तिसरा पार्ट यामध्ये स्कोअर झाला पाहिजे, स्कोअर तुमचा 60+ झाला पाहिजे. सो हे झालं तरच आपण इंटरव्ह्यूला म्हणजे आपण हे टार्गेट ठेवलं आहे. कट ऑफ समजा 55 लागला तरी लागू शकतो किंवा वाढू पण शकतो. सो टार्गेट आपलं तेवढं असलं पाहिजे. दुसरा प्लॅन इथे आपण लक्षात घेतला पाहिजे तो हा की आपलं पेपर वाईज सब्जेक्ट वाईज आपलं मार्कांचं प्लॅनिंग असलं पाहिजे. यामध्ये मराठी विषय आहे पहिला, मराठी. दुसरा आहे इंग्लिश. तिसरा सेक्शन आहे याच्यामध्ये समाज कल्याण अध्ययन म्हणजे सोशल वेलफेअर स्टडीज. चौथा सेक्शन आहे जनरल स्टडीज. जनरल स्टडीजमध्ये जवळपास 4-5 सेक्शन आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यव्यवस्था आहे, आयोग आहे, त्यानंतर इतर अर्थशास्त्र आहे, सामान्य विज्ञान व चालू घडामोडीसुद्धा घटक आहे. 5वा सेक्शन आहे बुद्धिमापन चाचणी. यामध्ये या आधी जे पेपर झालेले आहेत त्यानुसार तेव्हा 150 मार्कांचा पेपर असायचा. ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की 50% वेटेज सोशल वेलफेअर स्टडीजला होतं. मग इथे आपण गृहीत धरलं 50, तेव्हा 150चा होता, आता पेपर 100 मार्कांचा प्रश्नांचा आहे. 100 प्रश्न 200 गुण, ओके. मराठी इंग्लिश या अगोदर नव्हतं, आता आहे. 10 प्रश्न जाण्याची शक्यता आहे, प्रेडिक्शन आहे, कमी जास्त होऊ शकतं. 20 प्रश्न GSला आणि बुद्धिमापनाला 10. तर असं हे 100 प्रश्नांचं कॅल्क्युलेशन राहू शकतं. तर यामध्ये तुमचं किमान 60% कव्हर करण्याचं टार्गेट असलं पाहिजे. 6, 30, 60% म्हणतोय मी, 60%, ठीक आहे. 60%चं, त्यानंतर हे 12 आणि हे 6.
सो हे अशा पद्धतीनं तुम्ही 60% मार्क्स यामध्ये कव्हर करू शकले पाहिजे. हे झाल्यानंतर पुढचं टार्गेट आहे तुम्हाला इंटरव्ह्यूचं, ज्यामध्ये 50 मार्कांचा इंटरव्ह्यू आहे. सरळ सेवा भरतीला इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला 21 म्हणजे 41% मार्क्स, 50पैकी 41% म्हणजे 21 व त्यापेक्षा जास्त मार्क्स घेणं आवश्यक आहे. याआधी बऱ्याच जवळपास मागच्या 7 ते 8 वर्षापासून आपण या सरळ सेवा भरती गट अ आणि गट ब मध्ये काम करतो. त्यामध्ये LDOचे पदं असतील, असिस्टंट कमिशनर ॲनिमल हॅजबंडरी असेल, असिस्टंट डिरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ असेल, डेप्टी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ असेल. यामध्ये बरीचशी उदाहरणं आपण अशीही पाहिली की मेन्समध्ये चांगला स्कोर आहे, परंतु इंटरव्ह्यूला 21पेक्षा कमी मार्क्स आले. सो या दोनही आघाड्यावर एकतर पेपर स्क्रीनिंग टेस्टमध्ये आपला 60+ स्कोर गेला पाहिजे, जेणेकरून आपण सेफ राहू, आणि दुसरं इंटरव्ह्यूमध्ये 21 पार आपला स्कोर गेला पाहिजे, जेणेकरून आपण फायनल लिस्टमध्ये जाऊ. सो ह्या सर्व टार्गेटसह आपण सगळ्यांनी अत्यंत व्यवस्थित नियोजनाने अभ्यास करावा व या अभ्यासात आपल्याला कुठेही कोणत्याही टप्प्यावर समजा पेपर सोडवत आहे पण स्कोर होत नाही, तर तुम्ही आकार किंवा इतर कुठल्याही संस्थेचा रेकॉर्डेड कोर्स घेऊ शकता. आकारचे आपले ग्रुप ए आणि ग्रुप बीचे रेकॉर्डेड कोर्स आहेत. जवळपास 150 लेक्चर्स आहेत, जे आपण फास्ट स्पीड करून दररोजचे 2-3 जर कवर केले तर साधारणतः महिनाभरात सगळा कोर्स तुमचा कवर होऊ शकतो. ओके. आणि 15 पेपरच्या टेस्टसुद्धा आपल्या आहेत. यावर आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूरच्या माध्यमातून डिस्काउंटसुद्धा देण्यात आलेलं आहे. या संदर्भातली माहिती तुम्ही या नंबरवरनं घेऊ शकता. सो तुम्हा सगळ्यांना यशस्वी तयारीसाठी आणि सहाय्यक संचालक किंवा प्रकल्प अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण पदाच्या रिझल्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.